प्रवासामध्ये सुद्धा विशिष्ट शिस्त ही पाळावी लागते आणि विशिष्ट तुमच्या दिनक्रम सगळ्याच गोष्टींमध्ये नीटनेटकेपणा अगदी असेल खरंय, अगदी तर खरंय. कुठलंही तुमची गोष्ट ही सक्सेसफुल होते. हो, सूर्योदयापूर्वी 1 तास आधी निघायचं बर. आणि सूर्यास्तापूर्वी 1 तास आधी थांबायचं म्हणजे थांबायचं. थांबायचं म्हणजे थांबायचं. बर बर बर. आणि शक्यतो हे भारतात एवढा प्रश्न नाही आला, बाहेर आला तो, की आपण मोठ्या शहरापेक्षा थोडं अलीकडे किंवा पलीकडे बर असं थांबायचं. बर बर बर. काय कारण? कारण मग तुम्हाला कुठेही राहता येतं. मुळात बरं. तुम्हाला सर सांगतो की हा जो मी काही प्रवास केला हा पैसे खर्च न करता केलेला प्रवास आहे किंवा अगदी अत्यल्प. किती खर्च आला? खर्चाचं तुम्ही विचारूच नका, ते सगळं हास्यास्पद म्हणजे अनबिलिव्हेबल ज्याला म्हणतात. नाही सांगा ना, किती खर्च आला? आता मी श्रीलंकेमध्ये 14 दिवस फिरलो. आय हॅव सीन द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ श्रीलंका. ओके. सर्व किती खर्च आला असेल? मला त्या काळी 1980 साली $8 एका डॉलरला $8 हा भाव होता. बरोबर. म्हणजे मी त्यावेळेला फक्त $40 म्हणजे 320 रुपयामध्ये मी संपूर्ण श्रीलंका पाहिलेली आहे. 320 रुपये? 320 रुपये पूर्ण श्रीलंका? हो. आणि त्याचं कारण असं, मी गेलो रामेश्वरम टू तलई मनार इन बाय शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची बोट आहे. तिने गेलो. गळ्यामध्ये फक्त झोळी शबनम, त्याच्यामध्ये काही आवश्यक तेवढ्याच गोष्टी असतील ते, आणि नकाशा.